नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रयागराज येथे जे सिंहस्थ कुंभमेळा आहे, महाकुंभमेळा येथे झालेली जी चेंगराचेंगरी आहे। मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी जी मौनी अमावस्येच्या अमृत स्नानासाठी जमलेल्या भाविकांमध्ये पहाटेच्या 1 ते 2 या कालावधीमध्ये जे अमृत स्नानाची वेळ होती त्यावेळी बॅरिगेट तुटून जे संगम स्थानावर जाण्यासाठी जे बॅरिगेट लावण्यात आलेले होते तर ते बॅरिगेट तुटल्याने तिथं झालेली जी चेंगराचेंगरी आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ 10 लोकांचा मृत्यू झाल्याचा म्हणजे भाविकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। यासोबतच अनेक जे आहे तर ते गंभीर जखमी झाल्याचंही सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे ते अमृत स्नान जे आहे तर ते थांबवण्यात आलं होतं। परंतु आखाड्याकडनं हे अमृत स्नान जे आहे ते थांबवण्यासाठी विरोध केला गेलेला आहे आणि आता 11 वाजल्याच्या नंतर हे अमृत स्नानाचा जो आहे तर ते वेळ ठरवण्यात आलेला आहे। यासाठी जे आहे तर मौनी अमावस्या म्हणजे जी दर्श अमावस्या जी असणार आहे बुधवार 29 जानेवारी 2025 ला या दिवशी शाही स्नानासाठी 10 कोटीपेक्षा जास्त भाविक जे आहेत ते इथे जमले आहेत असंही उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे। आणि हे जे चेंगराचेंगरीचं प्रकरण झालेलं आहे त्यासाठी प्रशासन सज्ज आहे। तिथं बॅरिगेड्स तुटल्यामुळे ही घटना घडल्याचं तिथले मुख्यमंत्री जे आहेत आदित्यनाथ यांनी सांगितलेलं आहे। तर याच्यासोबतच भाविकांनी जे आहे तर ती इथं न येण्याचंही त्यांनी आदेश दिलेले आहेत। भाविकांचा मृत्यू झाल्याचेही सांगितलं गेलेलं आहे। जखमीवर जे आहे ते उपचार सुरू आहेत आणि याच्यासाठी जे शाही स्नानाचा जो मुहूर्त होता तर तो आता वेळ पुढे ढकलून जे आहे तर ते आणि याच्यामध्ये जे आहे तर मोठे महंत आणि संत जे आहेत याच्यामध्ये आंघोळ करणार नाहीत किंवा शाही स्नान करणार नाहीत, अमृत स्नान करणार नाहीत असेही सांगण्यात आलेले आहे। परंतु याच्यामध्ये जे आहे प्रशासनाची जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे भाविक भक्त येत आहेत तर त्याच्यामध्ये होणारी जी अव्यवस्था म्हणू शकता किंवा होणारे जे धावपळ आहे त्याच्यातून हे प्रकार घडल्याचा बॅरिगेड्स तुटल्यामुळे हे घटना घडल्याचं सांगण्यात आलेलं आहे। परंतु ही जी अशा प्रकारच्या घटना किंवा अशा प्रकारची गालबोट महाकुंभ मेळ्याला लागू नये अशीच आपण भगवान शिवजीकडे प्रार्थना करूया आणि सर्व भाविक भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि त्यांच्यासाठी जे आहेत तिथले सर्व व्यवस्था आहे व्यवस्थित पूर्ण करो, हे कार्यक्रम पूर्ण हो अशीच आपण भगवान शिवकडे प्रार्थना करूया। धन्यवाद।